मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्टिलायझेशन झालेलं पाहिलं होतं, पूर्ण प्रोसेस पाहिली होती आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आपण बघितलं होतं. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म झालेला आहे. पुढे काय व्हायचं आहे, ते झायगोट हॅज टू डिवाइड, त्याचं परत डिव्हिजन्स होणार आहेत, रिडिव्हिजन्स होणार आहेत आणि एम्ब्रिओ तयार होणार आहे. तर या पूर्ण प्रोसेसला एम्ब्रिओजेनेसिस असं नाव आहे. टेक्निकल टर्म त्याचं एम्ब्रिओजेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. सो द एम्ब्रिओ इज बिंग फॉर्म्ड. तर आपण बघूयात की एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट किंवा एम्ब्रिओजेनेसिस कसं होतं. तर झायगोट मी ऑलरेडी सांगितलं, ते आता डिवाइड होणार आहे. त्याच्या आतमधले जे सेल्स आहेत ते डिवाइड होणार आहे. तर या डायग्रॅमकडे लक्ष द्या. इथे त्यांनी सगळंच दाखवलं आहे. आधी एक एग होतं, त्याच्या आतमध्ये एक न्यूक्लियस होतं, स्पर्म्स एंटर झाले, त्यातला एक आहे तो आतपर्यंत शिरला, बाकीचे बाहेरच राहिलेत. आणि मग याच्यातलं न्यूक्लियस आणि या प्रो न्यूक्लिया ते फ्यूज होतात दोन्ही. आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं, प्रो न्यूक्लिया फ्यूज झाल्यानंतर त्यांचे क्रोमोझोम्स 23 आणि 23 अरेंज होतात आणि एक्सचेंज होतं. एक सजेशन आहे तुम्हाला, तुम्ही फर्टिलायझेशनचं व्हिडिओ जे मी दाखवलं होतं ते परत एकदा बघा. कारण जर त्याच्यात तुम्हाला काही अडचण असेल, काही कळलं नसेल, तर तुम्हाला आता लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही या पुढच्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटकडे या. म्हणजे ते परत एकदा व्हिडिओ रिवाईज करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला किती कळलं आहे. आता याच्यात त्याच्यानंतर काय होतं आहे, आता हे झायगोट फॉर्म झालेलं आहे आणि झायगोट फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये डिव्हिजन्स होतात. सो दिस डिव्हिजन इज कॉल्ड ॲज क्लिवेज. क्लिवेज हा टेक्निकल टर्म आहे. क्लिवेज म्हणजे डिवाइड होतात सेल्स. आता या डिव्हिजनमध्ये 2 प्रकारचे डिव्हिजन होऊ शकतात. एक तर लॉन्जिट्यूडनल म्हणजे असं उभे डिव्हिजन्स होऊ शकतात, किंवा हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे डिव्हिजन्स होऊ शकतात. हे दोन्ही प्रकारचे डिव्हिजन्स होतात या एम्ब्रिओमध्ये. आणि त्याचं शेवटी जे फॉर्म होतं ते त्या सेल्सना, वेगवेगळ्या सेल्सना वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये ते डिव्हिजन्स आपण बघतो. आणि प्रत्येक स्टेजला वेगळं नाव दिलं आहे. कुठे त्याला मोर्युला म्हटलं आहे, कुठे त्याला ब्लास्टोसिस्ट म्हटलं आहे, कुठे ब्लास्टोमियर, हे जे सेल्स आहेत त्यांना ब्लास्टोमियर म्हटलं आहे. तर या टेक्निकल टर्म्सकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की कुठल्या स्टेजला काय त्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूयात व्हॉट इज क्लीवेज. सो क्लीवेज इज नथिंग बट अ डिव्हिजन ऑफ द झायगोट. झायगोट जेव्हा डिवाइड आणि रिडिवाइड होतो त्या प्रोसेसला आपण क्लीवेज असं म्हणतो. आणि त्याच्यात काय तयार होतं, शेवटी जे तयार होतं त्याला ब्लास्टुला नाव दिलेलं आहे. सो द झायगोट डिवाइड्स अँड रिडिवाइड्स. झायगोटमध्ये डिव्हिजन्स होतात आणि ब्लास्टुला तयार होतो, ज्याच्यात भरपूर सेल्स आहेत. झायगोट एकच सिंगल सेल्ड आहे, पण ब्लास्टुला आहे त्याच्यात भरपूर सेल्स आहेत. आता एक लक्ष द्या की या सेलच्या एगच्या वरती देर इज अ कवरिंग विच इज कॉल्ड ॲज झोना पेलुसिडा. हा झोना पेलुसिडा तसाच राहिला आहे, तो डिग्रेड होत नाही आहे, तो नष्ट होत नाही आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे सेल्स डिवाइड होणार आहेत ते या झोना पेलुसिडाच्या आतमध्ये डिवाइड होणार आहेत. त्याच्यामुळे जे सेल्सची साईज आहे ती कमी कमी होत जाणार आहे. हे जेव्हा तुम्ही डायग्रॅम काढाल तेव्हा पण लक्ष द्या. हे बघा, हे सेल्स जेव्हा आधी मोठे असतात आणि मग तेवढ्याच एरियामध्ये त्यांना जास्त सेल्स बसवावे लागतात, त्यामुळे त्यांचं जे साईज आहे तो छोटा छोटा होत जातो आहे. आणि शेवटी जेव्हा हे मोरुलामध्ये फॉर्म होतं तेव्हा त्यांचं अजूनही छोटे साईजमध्ये अजूनही छोटे होतात हे सेल्स. याच्यात ग्रोथ नाही आहे, म्हणून त्यांनी म्हटलं की डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ डॉटर सेल्स. म्हणजे याच्यात वाढ होत नाही आहे सेल्सची, ते तेवढ्या छोटे होतात इनफॅक्ट. आणि या प्रोसेसमध्ये अजून एक आहे की ती खूप फास्ट प्रोसेस आहे, ती स्लो प्रोसेस नाही आहे. आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिक रेट जे आहे, जे प्रोडक्शन, निर्मिती आणि जे डिस्ट्रक्शनचं काम होतं ते खूप फास्ट होतं आहे. त्याच्यामुळे DNA जे रेप्लिकेशन आहे ते फास्ट होतं आहे आणि त्याच्यामुळे जास्त ऑक्सिजन लागतं आहे. मेटाबॉलिक रेट हाय असल्यावर ऑक्सिजन जास्त लागतो. तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यात मेटाबॉलिक रेट खूप हाय, सेल्स खूप फास्ट डिवाइड होत आहेत, मल्टिप्लिकेशन फास्ट आहे. जे सेल्स इथे फॉर्म होतात क्लिवेजनंतर त्यांना ब्लास्टोमियर असं नाव दिलेलं आहे. याच्यात ग्रोथ नाही आहे, त्यामुळे ते साईज, जे सेल्सची साईज आहे ती कमी होत राहते. मेटाबॉलिक रेट वाढत चाललं, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. हां, ह्युमन्समध्ये आपल्या मानवमध्ये ते होलोप्लास्टिक आहे, म्हणजे पूर्ण झायगोट आहे तो डिवाइड होतो आहे. त्याच्यात कुठेही काही अर्धवट होतं आहे किंवा ओन्ली वन पार्ट इज गेटिंग डिवाइड असं नाही आहे. पूर्ण जे झायगोट आहे तो पूर्ण, त्यामुळे होलो हा शब्द जिथे येतो दॅट मीन्स होल, एंटायर, होलो. सो द क्लिवेज इज होलोब्लास्टिक इन ह्युमन्स. आणि ते लॉन्जिट्युडनल किंवा हॉरिझॉन्टल हे दोन्ही प्रकारचे क्लिवेज असू शकतात.
हे याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. आत्ता जेव्हा हे सेल्स फॉर्म झालेत त्यांचं ते कुठले सेल्स होणार आहेत नंतर ते आता ते त्याचं फेट डिटरमाइंड नाही आहे. म्हणजे अ, या स्टेजला माहीत नाही आपल्याला की कुठला सेल काय होणार आहे. बेसिकली सगळ्या सेलला एक फंक्शन असतो, बरोबर. काही सेल्स असतात ते हेअर फॉर्मेशनसाठी जातात. काही सेल्स असतात ते मे बी टीथ फॉर्मेशनसाठी जातात. तर ते कुठले सेल्स कुठे आहेत ते आत्ता आत्ता या स्टेजला डिसाइडेड नाही आहेत. आता क्लीवेज काय आहे ते आपण पाहिलं. नाव लेट अस लुक एट द प्रोसेस, म्हणजे ती एक्झॅक्टली कशी होते क्लीवेजची प्रोसेस ते आपण पुढे बघूयात. इथे बघा या डायग्राममध्ये, हे टेक्स्टबुकची डायग्राम आहे तुमच्या. 12 ते 15 तास, म्हणजे आता हे जे तास आहेत हे आफ्टर फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर किती तासानंतर ही स्टेज येते? 12 ते 15 तासानंतर. हे तुम्हाला दिसतंय, हे मधल्यामध्ये लॉन्जिट्युडनल असा उभा एक डिव्हिजन झालेला आहे, क्लिवेज झालेलं आहे. त्याच्यामुळे हे 2 सेल्स तयार झालेत. आता या 2 सेल्समध्ये ते एक मोठा एक छोटा असा होतोय. आणि अजून एक डिव्हिजन त्याच्या 30 तासानंतर होत आहे, विच इज अगेन लॉन्जिट्युडनल, म्हणजे एक असा आणि एक असा. केक इमॅजिन करा, केक तुम्ही कापताना उभा कापला एकदा आणि परत एकदा उभा कापला, तर त्याचे किती तुकडे होणार आहेत? 4 तुकडे होणार आहेत. तसे ते 4 सेल्स फॉर्म झालेत. त्याच्यानंतरची जी डिव्हिजन आहे ही, त्याच्यानंतर जी डिव्हिजन होती ती हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे अशी आहे. असा असा लॉन्जिट्युडनल नाही, आता हॉरिझॉन्टल आहे. तर इमॅजिन करा, आता 4 तुकडे होते केकचे, आता तो हॉरिझॉन्टली पण कट केला आहे. म्हणजे आता किती तुकडे झाले? 4 आणि त्याच्या खाली अजून 4, म्हणजे 8 तुकडे झालेत. सो लाईक दॅट इमॅजिन इथे 8 सेल्स तयार झालेत. आणि बघा याची साईज जी आहे सेल्सची ती कमी कमी होत जाते. शेवटी 4 दिवसाच्या एंडला तुम्हाला मोरुला म्हणून स्टेज दिसतंय. याच्यात 16 ते 32 सेल्स असतात. डिव्हिजन होत राहते, मायटॉटिक डिव्हिजन्स आहेत हे, मायटॉसिस होत आहे सेल्समध्ये. आणि हे 16 ते 32 सेल्सचा मोरुला तयार होतो आहे. याला मोरुला का म्हटलं आहे? हे दिसायला मलबरीसारखं आहे. तुम्ही तुतीचं जर झाड पाहिलं असेल, तर तुती तुम्हाला माहिती असेल तर त्याचे फ्रूट्स बघा मलबरीचे, त्याच्यात कसे छोटे छोटे सेल्स दिसतात, म्हणजे आपल्याला दिसायला ते सेलसारखे असतात. तशी स्टेज दिसते ही एम्ब्रिओची, त्यामुळे त्याला मोरुला नाव दिलं आहे. ओके. सो तर आपण बघूयात. लॉन्जिट्युडिनल क्लीवेज 30 तासानंतर होते. दुसरं अजून एक आहे ते परत एकदा होतं. हां, हे 2 ब्लास्टोमियरमध्ये एक छोटा एक मोठा असतो. सेकंड क्लीवेज पण 30 तासानंतर आणि राईट अँगलला, म्हणजे 4 सेल्स तयार होतात. थर्ड इज हॉरिझॉन्टल, म्हणजे 8. आणि हे जेव्हा सेल्स डिवाईड होत राहतात तेव्हा लक्षात घ्या की फर्टिलायझेशन कुठे झालं आहे? युटरस जी आहे, जी पिशवी आहे, युटरस ॲक्च्युली पिशवीसारखी आहे, त्याचे जे 2 हात होते त्या फॅलोपियन ट्यूब्स जे आपण म्हणतो तिथे फर्टिलायझेशन झालं आहे. आता हे जे एम्ब्रिओ तयार झालेला आहे तो हळूहळू युटरसच्या आतमध्ये यायला सुरुवात होते त्याची. त्याला आत जायचं आहे, कारण काय? शेवटी काय, त्याला युटरसमध्ये ती जी पिशवी आहे त्याच्या वॉलवरती अटॅच होणार आहे, त्याच्या भिंतीवरती अटॅच झाल्यानंतर मग ती ग्रो होणार आहे, म्हणजे त्याच्यानंतर त्याची वाढ होणार आहे आणि शेवटी आपल्याला जे फिटस जे आपण म्हणतो ते तयार होणार आहे तिथे. सो हे स्लोली स्लोली इट इज मुव्हिंग इन टू द युटरस. युटरसच्या आतमध्ये ही बॉल येत आहे. चौथ्या दिवशी सॉलिड बॉल तयार झाला, दॅट इज मोरुला. मोरुलामध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात. बाहेरचे जे सेल्स आहेत इथे बघा, हे थिनर छोटे सेल्स आहेत साईजमध्ये, आणि ते क्लिअरर आहेत. आणि आतमधले जे सेल्स आहेत ते साईजमध्ये मोठे आहेत. हे दोन्ही सेल्स वेगवेगळे का आहेत? कारण ते पुढे जाऊन वेगवेगळे लेअर तयार करणार आहेत, त्यामुळे ते 2 वेगवेगळे सेल्स आहेत. त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. झोना पेलुसिडा अजून आहे त्याच्यावर, त्याच्यामुळे साईजमध्ये काही फरक होणार नाही. असं नाही आहे की सेल्स वाढल्यामुळे त्या ज्या झायगोटचं जे बाउंड्री होती ती वाढली आहे, ती नाही वाढली आहे, ती तशीच राहिलेली आहे. ओके. आता प्रोसेस आपण इथे पाहिली आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप पुढचे जे स्टेप्स आहेत. आता पुढे इथे ब्लास्ट्युलेशनचा एक स्टेप असतो आणि दुसरा आहे गॅस्ट्रुलेशन. हे दोन्ही स्टेप्स महत्त्वाचे आहेत एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये. पुढे आपण ब्लास्ट्युलेशन आधी बघू. इथे बघा तुम्ही ई आणि एफ जे डायग्राम आहे इथे, इथे तुम्हाला दिसेल अर्ली ब्लास्टोसिस आणि लेट ब्लास्टोसिस. सो आता ब्लास्टुला तयार व्हायचा आहे, सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ब्लास्ट्युलेशन. आणि गॅस्ट्रुला जेव्हा तयार होतो त्या प्रोसेसला गॅस्ट्रुलेशन असं नाव दिलेलं आहे. सो नेक्स्ट लेट अस लुक ॲट. हां, आता झोना पेलुसिडा झाल्यानंतर हे आतमध्ये
4 दिवसानंतर मोरुला झाल्यानंतर तो ॲक्च्युली युटरसच्या आतमध्ये शिरतो. ओके. नाव ब्लास्ट्युलेशनमध्ये काय होतं, इथे बघा तुम्हाला दिसतंय हे डिवाइड झालेले सेल्स आहेत. मोरुला तयार होता आणि त्याचं काय झालं आहे, ब्लास्टोसिस्ट तयार झाला आहे. ब्लास्टोसिस्ट कसा तयार होतो, इथे कॅव्हिटी निर्माण झालेली आहे. तर आता आपण बघूयात की ही कॅव्हिटी कशी निर्माण होते. इट इज अ फॉर्मेशन ऑफ अ हॉलो अँड मल्टीसेलर. खूप सेल्स आहेत त्याच्यात आणि हॉलो आहे, कॅव्हिटी आहे त्याच्यात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ब्लास्ट्युलेशन, फॉर्मेशन ऑफ अ हॉलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट. मल्टिपल सेल्स आहेत, हॉलो आहेत, खोल आहे, त्याच्यात म्हणजे इथे गॅप आहे, इथे इथे जागा आहे, इथे सेल्स नाही आहेत. सेल्स कुठे आहेत, फक्त इथे आणि इथे सेल्स आहेत. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ब्लास्ट्युलेशन. हे 2 ते 4 दिवस, म्हणजे आधी 4 दिवस झाले होते फर्टिलायझेशन झाल्यानंतर, हे युटरसमध्ये आलं आहे आणि आता युटराईन कॅव्हिटीमध्ये हे 2-4 दिवस तिथेच राहतं आणि 7व्या दिवशीपर्यंत ते तिथेच राहतं आणि शेवटी ते युटरसच्या वॉलवरती ते अटॅच होतं. हां, हे जे आउटर लेअर आहे या सेल्सला, हे थिन सेल्स आहेत, याला ट्रोपोब्लास्ट असं नाव दिलेलं आहे, ट्रोफोब्लास्ट. आणि जे इनर ऑरेंज कलरचे जे सेल्स दिसतात तुम्हाला इथे, हे ऑरेंज सेल्स जे आहेत, दॅट इज द इनर सेल मास. दीज सेल्स आर कॉल्ड ॲज द एम्ब्रिओब्लास्ट सेल्स. तर हे ट्रोफोब्लास्ट सेल्स आहेत आणि हे एम्ब्रिओब्लास्ट सेल्स आहेत ऑरेंज कलरचे. ऑब्व्हियसली हे ट्रोफोब्लास्ट सेल्स आहेत ते न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्याचं काम करणार आहेत आणि हे जे ऑरेंज कलरचे इनर मास सेल्स आहेत ते एम्ब्रिओब्लास्ट सेल्स आहेत, ते इव्हेंच्युअली एम्ब्रिओ तयार करतील. म्हणजे जे मेन एम्ब्रिओ तयार व्हायचे ते हे ऑरेंज सेल्स जे आहेत इथले, याच्यापासून एम्ब्रिओ तयार होणार आहे. ते अब्झॉर्ब करतात ग्लायकोजन. तर हे जेव्हा अटॅच होतं तेव्हा ते युटरसमधून ते सगळं हे ॲब्झॉर्ब करतं आणि ते काय करतं, त्याचं साईज जे आहे आणि युटरसमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते अब्झॉर्ब करून त्याची साईज आहे ती वाढते आहे, डबल होती आहे. म्हणजे 0.15 मिलीमीटर साईज जी होती ती आता 0.30 मिलीमीटर होती आहे. त्या पूर्ण ब्लास्टोसिस्टचं साईज वाढते आहे. फ्लुइड एंटर होते, पाणी जे आहे याच्यात जे लिक्विड आहे युटरसमध्ये, ते ब्लास्टोसिस्टमध्ये एंटर झाल्यामुळे ही मास वाढतं आहे त्याचं. आणि आउटर सेल्स मी ऑलरेडी सांगितले ते फ्लॅट होतात, ते ट्रोफोब्लास्ट सेल्स म्हणतात त्याला, ते न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतात आणि हे जे आतले सेल्स आहेत ते एम्ब्रिओब्लास्ट सेल्स आहेत. ओके. आता पुढे काय होणार आहे, ऑब्व्हियसली हे अटॅच व्हायला पाहिजे. अटॅच होण्यासाठी त्याच्या बाहेर झोना पेलुसिडा असतं. झोना पेलुसिडा काय करतं, झोना पेलुसिडा प्रिव्हेंट्स, कुठेही जाऊन अटॅच नाही करायला पाहिजे. ते प्रॉपर ठिकाणी जिथे ब्लड वेसल्स आहेत, जिथे त्याला न्यूट्रिशन मिळेल अशा ठिकाणी जाऊन तो अटॅच व्हायला पाहिजे ब्लास्टोसिस्ट. त्याच्यासाठी हे झोना पेलुसिडा काय करतं, ते अटॅच होऊ देत नाही आणि जेव्हा कुठे त्याला चांगली जागा मिळते तेव्हा झोना पेलुसिडा जे आहे ते बर्स्ट होतं, ते ब्रेक होतं, तुटून ते रप्चर होतं आणि तिथे जाऊन ते ब्लास्टोसिस्ट जो आहे तो तिथे जाऊन अटॅच होतो. त्या प्रोसेसला आपण इम्प्लांटेशन असं नाव दिलेलं आहे. इथे तुम्ही सेकंड डायग्राम बघा इथलं, म्हणजे हा डायग्राम, याच्यात तुम्हाला दिसेल इथे हा युटराईन एपिथिलियम, म्हणजे हे युटरसचं वॉल आहे आणि इथे जाऊन हा जो ब्लास्टोसिस्ट आहे तो अटॅच झालेला आहे. हे ट्रोफोब्लास्ट सेल्स आहेत आणि हे एम्ब्रिओब्लास्ट सेल्स आहेत. ओके. या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर जे सेल्स असतात, ट्रोफोब्लास्ट आणि एम्ब्रिओब्लास्टच्या कॉन्टॅक्ट जिथे होतो त्या सेल्सना सेल्स ऑफ रॉबर असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. सो एम्ब्रिओ प्रॉपर मी हे ऑलरेडी सांगितलं आहे, फ्रॉम द एम्ब्रिओब्लास्ट दे अटॅच ऑन द ट्रोफोब्लास्ट. एकच साईडला ते सगळे सेल्स असतात. एम्ब्रिओब्लास्ट सेल्स सगळे एका साईडला असतात, बाकीकडे कॅव्हिटी आहे, त्याच्यात काहीच नाही आहे, सेल्स नाही आहेत. जिथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ते सेल्स ऑफ रोबर नाव दिलं आहे. आता पोलॅरिटी आली. पोलॅरिटी म्हणजे काय, नॉर्थ आणि साऊथ पोल जसे असतात ग्लोबचे, तसे इथे पोलॅरिटी डेव्हलप झाली आहे. जिथे एम्ब्रिओब्लास्ट सेल्स आहेत दॅट इज एम्ब्रिओनल एंड आणि त्याचा ऑपोजिट जो एंड आहे त्याला अब एम्ब्रिओनल एंड असं नाव दिलेलं आहे, अब एम्ब्रिओनल एंड. ठीक आहे. 7व्या दिवशी हे फुली फॉर्म झालेला ब्लास्टोसिस्ट तिथे अटॅच होतो. ते ऑलरेडी तिथे दाखवलं, डे 7ला इम्प्लांटेशन होतं आणि नंतर गॅस्ट्रुलेशन होतं. झोना पेलुसिडा आपण डिस्कस केलं की काय होतं, ते कुठेही जाऊन अटॅच होण्यापेक्षा ते जिथे आपल्याला न्यूट्रिशन मिळणार आहे याला ब्लास्टोसिस्टला, तिथेच फक्त ते जाऊन अटॅच होतं आणि त्याच्यानंतर एकदा ते इम्प्लांटेशन झाल्यावर ते ऑब्व्हियसली रप्चर होणार आहे.
ओके. नेक्स्ट स्टेप्स आहेत ते गॅस्ट्रुलेशनचे आहेत. आता गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय? गॅस्ट्रुला तयार होणार आहे. याच्यात काय होतं, मेनली 2 स्टेप्स आहेत. गॅस्ट्रुला तयार होणं म्हणजे पहिली गोष्ट जर्म सेल लाईन्स माहिती आहे तुम्हाला, म्हणजे कुठले सेल्स एक्टोडर्म फॉर्म करणार आहेत, कुठले सेल्स एंडोडर्म फॉर्म करणार आहेत आणि कुठले सेल्स मिझोडर्म फॉर्म होणार आहेत, त्याचं डिसिजन इथे होतं. गॅस्ट्रुलेशनमध्ये हे 3 जर्म लेयर्स तयार होतात, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मिसोडर्म. आणि दुसरी स्टेप ही होते की मूव्हमेंट होते, सेल्सचं मूव्हमेंट होतं. सेल्स मूव्ह करण्याकरता त्यांचं स्पेसिफिसिटी खूप, म्हणजे त्यांचं हे गरजेचं आहे की कुठले सेल्स मूव्ह होणार, कुठलेही सेल्स मूव्ह होऊन हे नाही, त्यांची पोझिशन खूप महत्त्वाची आहे. आणि हे सगळं खूप ऑर्केस्ट्रेटेड आहे, म्हणजे इथे कुठेही चूक झाली तर आपल्या ऑर्गन्स डेव्हलपमेंटमध्ये, बॉडी डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर गॅस्ट्रुलेशन फार महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसेल. आता हे बघा, हे तुमचे बाहेरचे सेल्स होते ते ट्रोफोब्लास्ट सेल्स होते आणि एका साईडला होते ते एम्ब्रिओब्लास्ट. आता याच्यातमध्ये डिफरन्सिएशन व्हायला सुरुवात झालेली आहे. एम्ब्रिओब्लास्टमध्ये 2 टाईप्सचे सेल्स असतात. एक आतल्या साईडला जे आहे ते हायपोब्लास्ट, हे जे नाव दिलं आहे हायपोब्लास्ट, ब्राऊन जे दिसत आहेत सेल्स, आणि जे पिंक सेल्स दिसत आहेत त्यांना नाव दिलं आहे एपिब्लास्ट. लक्षात ठेवा, एपी आउटर, हायपो लोअर. आता हायपो जर लोअर असेल तर ते कुठला डर्म लेअर फॉर्म करणार आहे, कुठलं जर्म लेअर फॉर्म करणार आहे? द एंडोडर्म, आतला. एंडो ऑल्सो मीन्स इनसाइड, राईट? हायपो मीन्स खाली आणि एंडो म्हणजे आत. सो हे दोन्ही लक्षात ठेवा. आणि एपी म्हणजे काय? ते बाहेरच्या साईडला आहेत, म्हणजे वॉट जर्म लेअर विल इट फॉर्म? द outer layer, that is the ectoderm. So epiblast forms the ectoderm आणि hypoblast forms the endoderm. एवढं फक्त आत्ता तात्पुरता लक्षात ठेवा. आणि काय होतं, हे सेल्स फॉर्म झाल्यानंतर त्याच्यात एक कॅव्हिटी निर्माण होते. जिथे हे एपिब्लास्ट सेल्स होते, पिंक कलरचे सेल्स होते, तिथे जी कॅव्हिटी निर्माण होते त्याला ॲम्निओटिक कॅव्हिटी नाव दिलं आहे. आणि हे जे खालचं जे हायपोब्लास्ट सेल्स जी कॅव्हिटी निर्माण करतात त्याला योक सॅक किंवा योक कॅव्हिटी असं नाव दिलेलं आहे. आणि या पूर्ण स्ट्रक्चरला बाय लॅमिनर डिस्क फॉर्मेशन, कारण 2 लेयर्स आहेत, बाय इज 2. सर इथे तुम्हाला दिसेल बाय लॅमिनर डिस्क तयार झालेली आहे. हे जे नाव दिलं इथे बाय लॅमिनर डिस्क. ओके, सो नाव लेट अस टेक अ लुक ॲट दिस. गॅस्ट्रुला फॉर्मेशन फ्रॉम द ब्लास्टोसिस तयार होता, त्याचा आता गॅस्ट्रुला फॉर्म झाल्यावर त्या प्रोसेसला गॅस्ट्रुलेशन असं नाव दिलं आहे. इथे मात्र जी क्लिवेजची रेट आहे, सेल डिव्हिजनची रेट आहे, ती स्लो आहे, ती फास्ट नाही आहे. ठीक आहे. 2 गोष्टी होतात इथे. रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेयर्स, एक्टोडर्म, मिसोडर्म, एंडोडर्म. आणि मूव्हमेंट्स ते मी सांगितलं की सेल्स मूव्ह करतात बिकॉज ईच सेल इन दी एम्ब्रिओ हॅज अ फंक्शन. जिथे त्यांचं प्लेसमेंट असेल तिथं त्यांचं फंक्शन डिसाईड होतं, त्यामुळे ते स्लोली आपापल्या जागेवर जाऊन बसतात. हे 8व्या दिवशी होतं. गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस 8व्या दिवशी सुरू होते. हां, आता इथे फ्री एंड म्हणजे जिथे अटॅच नाही आहे तिथे फ्री एंडला हे हायपोब्लास्ट सेल्स तयार होतात. दे डिवाइड टुवर्ड्स द कॅव्हिटीच्या डायरेक्शननी ते डिवाइड होतात. ते फ्लॅट सेल्स आणि ते डिवाइड होतात. आणि यांचं काय फॉर्म होतं? एंडोडर्म. सो एंडोडर्म इज द फर्स्ट लेअर टू फॉर्म. एंडोडर्म सगळ्यात आधी तयार होतो, एक्टोडर्म होत नाही आधी, फर्स्ट एंडोडर्म तयार होतो. आणि हे कॅव्हिटीमध्ये, ब्लास्टोसीलमध्ये तयार होऊन तिथे एक सॅक तयार होतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ योक सॅक. सो दिस इज द योक सॅक दॅट इज डेव्हलप्ड. ओके. आणि जे रिमेनिंग सेल्स आहेत ते एक्टोडर्म तयार, म्हणजे रिमेनिंग कुठले? आता हे सेल्स जे एपिब्लास्ट ज्याला नाव दिलं आपल्याला, आपण ज्याला एपिब्लास्ट नाव दिलं आहे, दीज सेल्स विच आर इन टच विथ द ट्रोफोब्लास्ट, सो दीज आर फॉर्मिंग द, इव्हेंच्युअली दे विल फॉर्म द एक्टोडर्म. ठीक आहे. ही तुमच्या टेक्स्टबुकमधली डायग्राम आहे, इथे पण तेच दाखवलं आहे. एमनिओटिक कॅव्हिटी आहे, एमनिओटिक कॅव्हिटीचे सेल्स कुठले आहेत? ते एक्टोडर्मचे सेल्स आहेत. योकसॅकच्या, हे योकसॅक आहे, व्हाईट दिसतंय ते, त्याच्या साईडला कुठले सेल्स असणार आहे? ते एंडोडर्म फॉर्म करणारे सेल्स असणार आहेत. ओके, ती डायग्राम मी परत एकदा इथे ठेवलेली आहे सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. द सेकंड लेअर दॅट इज फॉर्म्ड इज द एक्टोडर्म. आता हे 2 लेयर्स फॉर्म झाल्यानंतर तिसरा जो लेअर आहे दॅट इज मिसोडर्म. आता मिसोडर्म तयार होण्याकरता देर इज मूव्हमेंट ऑफ सेल्स. ओके, ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू. एपिब्लास्ट सेल्स जे आहे ते डिवाइड आणि रिडिवाइड करतात. आणि आता हे एमनिओटिक कॅव्हिटी जी फॉर्म होते, इथे वरती जे कॅव्हिटीच्या वरच्या साईडचे जे सेल्स आहेत दे फॉर्म द ॲम्निऑन.
एम्निऑन म्हणजे ज्याच्यामध्ये फिटस ग्रो होतो दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्निऑन. सर ते एम्निऑटिक कॅव्हिटीच्या वर ॲम्निओजेनिक सेल्स असतात. ते ॲम्निओजेनिक सेल्समधून ॲम्निऑन तयार होतो. आणि खालच्या साईडला इथे जे आहे ते चे सेल्स असतात. सो हिअर एम्ब्रिओनल डिस्क जे आहे ते खाली असतं कॅव्हिटीच्या इथे फ्लोअरवर, म्हणजे जमीन नाही म्हणता येणार, पण खालच्या साईडला जे सेल्स आहेत त्याला आपण एम्ब्रिओनल डिस्क म्हणतो. आणि वरती जे सेल्स आहेत ते ॲम्निओजेनिक सेल्स आहेत विच विल फॉर्म द ॲम्निऑन. Ectoderm, they form the embryonal ectoderm. The roof of the amniotic cavity is lined by amniogenic cells and these form the amnion. Amnion is the protective layer that protects the embryo surrounding the embryo. आता हे बायलॅमिनर जे एम्ब्रिओनिक डिस्क आहे हे कुठे आहे? हे दोन्ही सॅकच्या मध्ये आहे, कॅव्हिटीच्या मध्ये आहे. योक सॅक आणि एम्निओटिक कॅव्हिटीच्या मध्ये. इथे योक सॅक आहे, इथे एम्निओटिक कॅव्हिटी आहे. त्याच्यामध्ये जे आहे दॅट इज अ एम्ब्रिओनल डिस्क. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बायलॅमिनर डिस्क इज द एम्ब्रिओनल डिस्क. आता या एम्ब्रिओनल मधून मीसोडोम फॉर्मेशन होणार आहे. ते कसं होतं आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू. हां, हे बघा आता हे दिस वर द सेल्स ऑफ द एपिब्लास्ट विच फॉर्म द ectoderm. This brown were the cells of the hypoblast which form the endoderm. आणि याच्यामध्ये जे हे सेल्स दिसत आहेत पिंक कलरचे, हे दिस इज द मीझोडोम. आता मीझोडोम फॉर्म करण्याकरता इथे एक छोटीशी स्ट्रीक तयार होते, एक लाईन म्हणजे एक काइंड ऑफ डिप्रेशन तयार होते, खोल जागा तयार होते आणि त्या खोल जागेला प्रिमिटिव्ह स्ट्रीक असं नाव दिलेलं आहे. आणि या प्रिमिटिव्ह स्ट्रीकमधून सेल्स जे आहेत ते आतमध्ये शिरतात आणि आत शिरून मधली लेअर तयार होते दॅट इज द मीसोडम. हे 3 लेयर्स काय एवढे महत्त्वाचे आहेत? कारण प्रत्येक लेअरमधून वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात. सगळे आपले सगळे ऑर्गन्स एकाच लेअरमधून तयार होत नाहीत. त्यामुळे हे 3 लेयर्सचं डिफरन्सिएशन खूप महत्त्वाचं आहे. हे तिन्ही लेयर्स प्रत्येक एक लेअर एक 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 पर्टिक्युलर टिश्यू आणि ऑर्गनला जनरेट करणार आहेत, तयार करणार आहेत. आता 15 दिवसानंतर ॲक्च्युअल गॅस्ट्रुलेशन म्हणजे मूव्हमेंट जे आहे, मूव्हमेंट ऑफ सेल्स जे आहे ते 15 दिवसानंतर होणार आहे. आणि हे बायलॅमिनार जी डिस्क होती ती आता ट्रायलॅमिनार, म्हणजे 2 लेअर होती त्याच्यात आता 3 लेअर तयार होणार आहेत. ठीक आहे, याच्यात काय होतं आहे? डिव्हिजन, सेल डिव्हिजन पण होती आहे, रिअरेंजमेंट होती आहे आणि मूव्हमेंट होती आहे. सेल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत ते मूव्ह होत आहेत, हलत आहेत सेल्स बेसिकली. तर मी ऑलरेडी सांगितलं प्रिमिटिव्ह स्ट्रीक फॉर्म होते आणि तिथे एक छोटासा खड्डा तयार होतो, छोटासा डिप्रेशन तयार होतं आणि तिथे त्याला प्रिमिटिव्ह ग्रूव्ह असं नाव देतो. आणि तिथून आपल्याला हे पण कळतं की पोस्टिरियर आणि अँटिरियर एंड कुठलं आहे. पोस्टिरियर म्हणजे मागचा साईड आणि अँटिरियर म्हणजे पुढचा साईड. तर हे स्ट्रीक जे आहे त्याचं पोस्टिरियर अँटिरियर महत्त्वाचं आहे. याच्यातून तिसरा लेअर तयार होतो दॅट इज द मीझोडोम विच इज बिटवीन द एक्टोडोम अँड एंडोडोम. जिथे अँटिरियर एंड आहे, अँटिरियर म्हणजे पुढच्या साईडला जिथे योगसॅकला कॉन्टॅक्ट आहे तिथे देर इज अ स्मॉल अपर्चर, छोटंसं एक होल आहे, तिथे छोटंसं एक छिद्र आहे, त्याला आपण ब्लास्टोपोर नाव दिलं आहे. तिथून ते कॉन्टॅक्ट कशासाठी कॉन्टॅक्ट पाहिजे? योक म्हणजे काय? आपण अंड खातो तर योक सेंटरचं जी येलो आहे दॅट इज न्यूट्रिटिव्ह टिश्यू. तर ते योगसॅकमधून न्यूट्रिशनसाठी हे पोर तयार होतो. आणि शेवटी जेव्हा पूर्ण एम्ब्रिओ डेव्हलपमेंट संपलेली असते तेव्हा तिथे एनस तयार होतो, म्हणजे आपलं जिथून आपण एक्सक्रीट करतो, जिथून आपलं सगळं वेस्ट मटेरियल आपण बाहेर टाकतो, दॅट पोर इज क्रिएटेड इन द फ्युचर. सो इट इज कॉल्ड ॲज अ फ्युचर एनस. पुढे जाऊन त्याचा एनस तयार होणार आहे. एम्ब्रिओनल डिस्क आता त्याचे फायनली 3 लेयर्स तयार झालेत, एक्टोडम, मीसोडम, एंडोडम. तर लक्षात घ्या एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटचे इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. क्लिवेज म्हणजे काय असतं, त्याचं प्रोसेस काय आहे, ब्लास्ट्युलेशनचं प्रोसेस आणि गॅस्ट्रुलेशनचे, हे 4 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. आता आपण पुढे जे आपण गॅस्ट्रुलेशन नंतर जे घडतं दॅट इज ऑर्गॅनोजेनेसिस. जेनेसिस अगेन फॉर्मेशन. ऑर्गन्स जे निर्माण होतात, जे वेगवेगळे आपले अवयव आहेत ते निर्माण होतात, त्याला ऑर्गॅनोजेनेसिस नाव दिलेलं आहे. इथे एक छोटासा व्हिडिओ आहे, आपण गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस या व्हिडिओमध्ये एकदा बघू आणि मग पुढे जाऊ. By the end of the second week of development, the bilaminar embryonic disc, consisting of the hypoblast and epiblast, has formed. Throughout the third week of development, this bilaminar disc differentiates to establish 3 primary germ layers, in a process known as gastrulation.
Around 15 days after fertilization, a thickened structure forms along the midline in the epiblast near the caudal end of the bilaminar embryonic disc. This is called the primitive streak. At this stage, the formation of the primitive streak defines the major body axes of the embryo, including the cranial end towards the head and caudal ends towards the tail, as well as the left and right sides of the embryo. At the cranial end of the embryonic disc, the primitive streak expands to create a primitive node which contains a circular depression, known as a primitive pit. This depression continues along the midline of the epiblast towards the caudal end of the streak, forming a primitive groove. Once formed, cells of the epiblast migrate inwards towards the streak, detach from the epiblast, and slip beneath it into the interior of the embryo. This process is known as invagination. The first cells to invaginate through the primitive groove invade the hypoblast and displace its cells. The hypoblast cells are eventually completely replaced by a new proximal cell layer, which is referred to as the definitive endoderm. By day 16, the majority of the hypoblast has been replaced. The remaining cells of the epiblast are now referred to as the ectoderm and forms the most exterior distal layer. Some of the invaginated epiblast cells remain in the space between the ectoderm and newly formed definitive endoderm. These cells form a germ layer known as the mesoderm. Once the formation of the definitive endoderm and mesoderm are complete, epiblast cells no longer migrate towards the primitive streak. Throughout gastrulation, the ectoderm continues to form from the cranial to the caudal end of the embryo, establishing 3 distinct primary germ layers throughout the whole embryonic disc. The gastrulation process is finally complete. राईट. सो आता गॅस्ट्रेशन झालेलं आहे. आता आपण ऑर्गॅनोजेनेसिसकडे वळूयात. ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये हे एम्ब्रियो डेव्हलपमेंटचं पूर्ण एक रिकॅप आहे, जिथे आपण सगळे याच्यातले डायग्राम्स आपण तिथे स्लाईडमध्ये बघितले होते. तर दिस जस्ट अ रिकॅप. आता आपण कुठले जर्म लेयर्स काय तयार करतात हे तुम्हाला पाठ करायला लागणार आहे. याला तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. डायग्राम मी दाखवते. होपफुली दिस डायग्राम विल बी हेल्पफुल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठले एक्टोडम काय फॉर्म करतं, एंडोडम काय फॉर्म करतं आणि मिझोडम काय फॉर्म करतं. तर जेव्हा एक्टोडम असतं तेव्हा इट फॉर्म्स ऑब्व्हियसली द स्किन सेल्स, बाहेरचे सेल्स आहेत, न्यूरॉन्स जे आहेत, जे नर्व सेल्स आहेत ते, आणि जे पिगमेंट सेल्स आहेत. त्याशिवाय आपल्या माउथमधले, चीकमधले सेल्स, गम्समधले सेल्स, एनसचे जे सेल्स आहेत, ग्लँड्स जे आहेत, काही बोन्स जे आहेत, पिच्युटरी ग्लँड वगैरे जे आहेत, ते सगळं हे एक्टोडम तयार करतात. ओके. द सेकंड लेअर इज द मिझोडम. मिझोडममध्ये सगळे कनेक्टिव्ह टिश्यूज जे आहेत, म्हणजे बोन, कार्टिलेज, मसल्स, हे सगळे कार्डियक मसल, हार्टचे मसल्स, स्केलेटल मसल्स, रेड ब्लड सेल्स, आपल्या ब्लडमधले जे सेल्स आहेत, स्मूथ मसल्स, हे सगळे लायनिंग्स जे आहेत कॅव्हिटीजचे, बॉडी कॅव्हिटीजचे, गोनॅड्सचे म्हणजे सेक्स ऑर्गन्सचे जे लायनिंग आहे, ते सगळे मिझोडमपासून तयार होतात. आणि जे एंडोडम आहे त्याच्यामधनं काय तयार होतं, तर लायनिंग ऑफ द लंग्समधले जे सेल्स आहेत, लायनिंग, डायजेस्टिव्ह लायनिंग जे आहे, मग ग्लँड्स जे आहेत, डायजेस्टिव्ह ग्लँड्स, एंडोक्राईन ग्लँड्स, पॅनक्रियाटिक सेल्स, हे थायरॉइड सेल्स, हे सगळे एंडोडममधून तयार. याची पूर्ण लिस्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, ते तुम्हाला पाठ करावं लागणार.